हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना दणका. व्यवहार रद्द करण्यासाठी 21 कोटींऐवजी 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार. पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही. चौकशीनंतर गरज पडल्यास गुन्हा दाखल करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. चौकशी करून वस्तुस्थिती समाजासमोर ठेवली पाहिजे. पार्थ पवार जमीन प्रकरणावर शरद पवारांची भूमिका, कुटुंब आणि विचारधारा म्हणून मत वेगळं असल्याचंही केलं स्पष्ट. कारवाईवरून गृहमंत्र्यांकडे बोट. व्यवहार रद्द झाला तरी अनियमितता करणाऱ्यांवर कारवाई होणारच. जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. अजित पवारही याच्याशी सहमत असतील, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. जमीन घोटाळ्याची मास्टर माइंड शीतल तेजवानी परदेशात पळून गेल्याची पुणे पोलिसांना शंका. इमिग्रेशन विभागाकडे पत्राद्वारे करणार विचारणा. नोटबंदी करणाऱ्या महायुतीची वोटबंदी करा. परभणीतील शेतकरी संवादानंतर उद्धव ठाकरेंचं आवाहन. अजूनही पंचनामे पूर्ण झाले नसल्याचा दावा. कणकवलीत शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करणार अशी चर्चा. मात्र ही युती झाल्यास शिवसेनेशी संबंध तोडू, भाजपच्या नारायण राणेंचा इशारा. माधवी खंडाळकर प्रकरणी रुपाली ठोंबरेंना राष्ट्रवादीची नोटीस. 7 दिवसात खुलासा सादर करण्याचे अजित पवारांच्या भेटीनंतर ठोंबरेंची माहिती. गुन्हा दाखल होण्याला आपण घाबरत नाही. आपल्यावर आज घडीला 350 गुन्हे. शेतकरी नेते बच्चू कडू यांचे माझा कट्ट्यावर बाणेदार उद्गार. अधिकाऱ्यांना मारल्यावर वाईट वाटतं, पण काय करावं, कामच होत नाहीत. आक्रमक शेतकरी नेते बच्चू कडू यांनी व्यक्त केली माझा कट्ट्यावर खंत. सीएसएमटी स्थानकात आंदोलन करणाऱ्यांनी संबंध नसताना मोटरमनची कोंडी केल्याचं उघड. लॉबीला बाहेरून बॅरिकेडिंग केल्याचंही उघड. प्रकरणाची चौकशी होणार.